पचायला अगदी हलका फुलका, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि रेसिपी एका तरी व्यक्तीला शेअर करा. त्याचबरोबर हा ढोकळा एकदा तरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग बघूया अशा छान मऊ लुसलुशीत हलक्या फुलक्या आणि जाळीदार ढोकळ्याची रेसिपी. ह्या स्वादिष्ट ढोकळ्यासाठी एक मोठी वाटी आपले साधे पोहे घ्यायचे आहेत. पोहे चाळणीतून चाळून घ्यायचे. त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामधील बाकसपणा निघून जातो. आता हे धुतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यामध्येच ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी अगदी बारीक रवा घालायचा आहे. बारीक नसेल, जाड असेल तरी चालेल. त्याच वाटीच्या प्रमाणाने पाव वाटी डाळीचे पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने एक अर्धी वाटी दही घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 ते 2 इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि 1 चमचा साखर घालायची. बरोबर पाव चमचा हळद घालायची, म्हणजे ढोकळ्याला छान रंग येईल आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता सुरुवातीला साधारणपणे 1 ते 1.5 वाटी फक्त पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक होईपर्यंत, पेस्ट होईपर्यंत हे छान फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे सुरुवातीला 1 ते 1.5 वाटी घातल्यानंतर हे सर्व एकजीव होतं आणि पुन्हा हे ढोकळ्याच्या पिठासारखं सरसरीत होण्यासाठी अंदाजे 1 वाटी पुन्हा पाणी घालायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या पिठाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जास्त पाणी घातलं की ते पातळ होईल, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या पिठासारखं हे बॅटर तयार झालं पाहिजे. आता हे सर्व तयार झालेलं बॅटर मिश्रण एका पसरट भांड्यात काढून घ्यायचं आहे. ढोकळा तयार करण्यासाठी ढोकळा पात्र जर तुमच्याकडे नसेल तर एका पसरट ताटाला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा सहज ताटापासून वेगळा होईल. त्याचबरोबर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. कढई खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये अगदी छोटासा चिंचेचा तुकडा टाकलेला आहे, त्यामुळे कढई अगदी पांढरी शुभ्र राहते. कढईतील पाण्याला उकळी यायला लागली की लगेच पिठामध्ये 1 पॅकेट इनोची पावडर टाकायची. त्यावर अगदी 1 चमचा पाणी घालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने क्लॉकवाईज डायरेक्शनने असं भराभर एक 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आणि लगेचच आपण तेल लावून जे ताट तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे पीठ ओतून घ्यायचं आहे. सगळं पीठ ओतून झालं की ताट असं टॅप करायचं आणि त्या पिठावर थोडीशी लाल चटणी अशी भुरभुरून घ्यायची. हे ऑप्शनल आहे. या लाल चटणीमुळे ढोकळ्याची चव आणखीन छान होते. आता हे ढोकळ्याचं ताट आपण पाणी गरम ठेवलेल्या कढईवर ठेवायचं आणि हा ढोकळा मीडियम गॅसवर 20 मिनिटं, म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटानंतर कढई अलगद काढायची. आता तुम्ही पाहू शकता अगदी छान असा ढोकळा फुलून आलेला आहे. सुरीचं टोक घालून तुम्ही ढोकळा झाला आहे की नाही हे चेक करू शकता. नाही झाला तर पुन्हा एक 5 मिनिटं वाफवून घ्यायचा. अगदी सुंदर असा रंग या ढोकळ्याला आलेला आहे. आता हा ढोकळा एक 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर यावर आपण फोडणी घालणार आहोत. फोडणीसाठी 2 छोटे चमचे तेल कडकडीत तापवून घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि ही कडकडीत झालेली फोडणी या आपल्या थंड झालेल्या ढोकळ्यावर घालायची आहे. तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता, पण आपण बॅटर तयार करताना हिरवी मिरची घातली होती म्हणून मी आता लाल मिरची घातली आहे. गरम तेलात कुरकुरीत झालेली ही लाल मिरची ढोकळ्याबरोबर सहज खाता येते. अशा प्रकारे ढोकळ्यावर सर्व बाजूने ही फोडणी पसरवून घ्यायची आहे. आता आवडीप्रमाणे या ढोकळ्यावर भरपूर बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. या इन्स्टंट ढोकळ्यासाठी जर घरात दही नसेल तर अर्धा चमचा लिंबूसत्व तुम्ही घालू शकता. ढोकळा पूर्णपणे गार झाला की सुरीने हव्या त्या आकारामध्ये कापून घ्या. हा असा मऊ लुसलुशीत आणि हलका फुलका ढोकळा कधीही करून आपण खाऊ शकतो. ढोकळा खाण्यासाठी काही मुहूर्त लागत नाही.
अगदी भूक लागली की इन्स्टंट असा जाळीदार असा हा हेल्दी ढोकळा अगदी छान तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हेल्दी आणि क्विक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा. धन्यवाद.